नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा आठवडा आहे, नवा दिवस आहे, नवे प्रश्न आहे आणि नव्या चर्चा आहे. आजचा माझा पहिला प्रश्न आहे. गेले 3 दिवस जी चर्चा चालली आहे त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरचा प्रश्न आहे. कपिल शर्माविषयी तत्परता दाखवणारे मुख्यमंत्री सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतायत का? ही जनतेची तक्रार आहे. ही तक्रार गेले 2 दिवस सतत सोशल मीडियावर फिरते. अनेक लोक लिहित आहेत, म्हणून मी हा प्रश्न विचारला आहे. आणि माझा दुसरा प्रश्न आहे, गोव्यातली फूट हा रासोसंघाच्या शिस्तप्रियतेला तडा आहे का? गोव्यामध्ये संघामध्ये बंडाळी झाली आहे. त्या बंडाळीचा अर्थ लावायचा मी प्रयत्न करणार आहे. पण हा कार्यक्रम होईल रात्री 10 वाजता. आपण आता चर्चेला सुरुवात करूया. पहिल्या, कपिल शर्माविषयी मुख्यमंत्र्यांनी तत्परता दाखवली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कपिल शर्मा हा एक कॉमेडियन आहे. त्याने ट्विट केलं की माझ्याकडून 5 लाख रुपये लाच मागण्यात आली आणि गेले 3 दिवस वादळ निर्माण झालं. मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं. कपिल शर्माने प्रश्न विचारला होता, आजचे दिन कुठे आहेत म्हणून. त्यालाही अनेकांनी उत्तर दिलं. राजकीय आंदोलन झाली, राजकीय वार प्रतिवार झाले, अनेक गोष्टी झाल्या. पण सामान्य माणसांवर याचा जो परिणाम झाला आहे तो वेगळाच आहे. कारण शेतकरी म्हणत आहेत, मुख्यमंत्र्यांनी कपिल शर्माला प्रतिसाद दिला, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना का देत नाही आहेत? काही अधिकारी म्हणत आहेत की आम्ही तक्रारी केल्या होत्या भ्रष्टाचाराच्या, त्याबाबत काय झालेलं आहे? अरुण भाटिया आपल्यासोबत आहेत, तेही हे म्हणत आहेत. त्यांच्याकडे मी जाणार आहे. माझ्यासोबत RTI कार्यकर्ते अनिल गलगली आहेत, त्यांचाही मुख्यमंत्र्यांबाबत काही अनुभव आहे. माझ्यासोबत रघुनाथदादा पाटील आहेत, त्यांचाही काही अनुभव आहे. मी चर्चेला सुरुवात करणार आहे. आधी ओळख करून देतो आपल्या सन्माननीय पाहुण्यांची. माझ्या स्टुडिओमध्ये अनिल गलगली आहेत, RTIचे कार्यकर्ते. माझ्यासोबत आहेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील. माझ्यासोबत आहेत माजी सनदी अधिकारी अरुण भाटिया. माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आमदार राम कदम. माझ्यासोबत येत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अनिल गलगली. पण रघुनाथदादा, मी तुमच्यापासून सुरुवात करणार आहे. कपिल शर्मा या कॉमेडियनच्या ट्विटला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला आणि 3 दिवस टेलिव्हिजनवाले ते दाखवत आहेत. पण महाराष्ट्रातला कांदा शेतकरी अक्षरशः तडफडतोय, आक्रोश करतोय. त्याच्याकडे पाहायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. काय म्हणणं आहे तुमचं? या मुख्यमंत्र्यांनी जो काही ट्विटरच्या कपिलच्या म्हणण्याला साथ दिली किंवा त्यांच्या म्हणणं ऐकून घेतल्याबद्दलची आमची तक्रार नाही आहे. परंतु एका ट्विटरला एवढं महत्त्व देणारे मुख्यमंत्री शेतकऱ्यांनी सुसाईड नोट लिहून आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आत्महत्या केल्या. त्या आत्महत्येसाठी दिलेल्या पत्राला किंवा मी असं जर झालंय आत्महत्या करणार आहे म्हणून सुसाईड नोट लिहिली आणि तरी मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आज इथं कांद्याचा प्रश्न आहे, एवढा पिकवलेला आहे आणि परदेशातून ज्यावेळेला कांदे आयात केले त्यावेळेला या सरकारने पाकिस्तान असेल, चीन असेल, तेव्हा अशा शत्रू राष्ट्रांच्याकडनं 45 रुपये किलोनी यांनी कांदे आयात केलेले आहेत. आश्चर्य वाटेल तुम्हाला की त्या शेतकऱ्यांना तुम्ही किलोला 45 रुपये देता आणि भारतातल्या महाराष्ट्रातल्या चाकणच्या शेतकऱ्याला 1 रुपया तुम्ही अनुदान देता. या मुख्यमंत्र्यांना म्हणजे या देशातल्या लोकांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी कसलीही वेळ नाही आहे. आणि या केवळ ऊसाचा प्रश्न नाही, केवळ कांद्याचा प्रश्न नाही, ज्वारी, मूग, उडीद, आता उडीद आणि मूग आला बाजारामध्ये आलेला आहे. या सरकारने 135 रुपये किलोनी बाहेरून तुरीची डाळ आयात केली आणि इथं मात्र 50 रुपयाचा सुद्धा मुगाची खरेदी करायला तयार नाही. खरेदी केंद्र सुरू नाही आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर शेतकऱ्यांच्यासाठी या मुख्यमंत्र्यांना वेळ नाही आणि गरिबासाठी तर बिलकुल नाही आहे. तेव्हा या परिस्थितीमध्ये कपिल शर्माची जर का एवढ्या ट्विटला महत्त्व देणारे मुख्यमंत्री असतील तर मग शेतकऱ्यांच्या या आत्महत्यांना, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला, शेतकऱ्यांच्या या संबंध मागण्यांना का वेळ दिला जात नाही हा प्रश्न आहे. अगदी नेमका मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे. मी राम कदम यांच्याकडे जाणार आहे. राम कदम, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहात. रघुनाथदादा पाटील असं म्हणतायत की सरकार प्रतिसाद देत नाही आहे, तुम्ही त्याला उत्तर द्यायला पाहिजे. मी तुमच्याकडे येणार आहे, पण त्याआधी आपण जाऊया अरुण भाटिया यांच्याकडे. मी सर्व प्रश्नांची उत्तरं आज राम कदम यांच्याकडून घेणार आहे. अरुण भाटियाजी, मला तुम्हाला विचारायचं आहे
कपिल शर्मानी एक ट्विट केलं, मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला. मुख्यमंत्र्यांचा असा दावा आहे, आपण सामान्य माणसांच्या तक्रारींना, भ्रष्टाचाराविषयीच्या तक्रारींना उत्तर देतो, त्याला प्रतिसाद देतो. तुम्ही एक वरिष्ठ सनदी अधिकारी होतात, तुम्ही आत्ता एक भ्रष्टाचार विरोधी एक कार्यकर्तेही आहात, भ्रष्टाचार विरोधी आवाज उठवलाय तुम्ही अनेक मुद्द्यांवर. तुमचा काय अनुभव आहे मुख्यमंत्र्यांबाबत? सर, मला आश्चर्य वाटलं की एक ट्विट झाल्यानंतर मुख्यमंत्री समक्ष आले आणि बंदूक घेतली, सांगितलं कुठे आहे, कोण भ्रष्टाचार केला, कपिल तुम्ही नाव सांगा, मी उसको जेल में डाल दूंगा. ये वो ॲज इफ या देशामध्ये भ्रष्टाचार होत नाही, असं की ॲज इफ महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार नाही. दररोज चालला आहे, मुख्यमंत्रीचे नाकासमोर चालला आहे, त्याच्याबद्दल काही काळजी घेतली जात नाही. आम्ही पत्र लिहिले मुख्यमंत्रीला रिगार्डिंग करप्शन मॅटर्स, ते ॲक्शनच घेत नाही. गरीब लोक जे आहे जमीन संपादन करून त्यांना वाटली पाहिजे. लाभ क्षेत्रामध्ये जे जमीन आहे पुनर्वसनच्या नियमाप्रमाणे जे आम्ही सिलिंग लावतो 6 एकर 4 एकर 8 एकर जे काय जे जमीन संपादन करायची होती, राजकारणामुळे दादागिरीमुळे ते जमीन संपादन केली गेली नाही. हजारो, मी जेव्हा चार्ज सोडलं तेव्हा 20,000 हेक्टर होते. मग ही जमीन संपादन केली पाहिजे. लाभ क्षेत्राची जमीन आहे, फुकटचं पाणी शेतकरीला देतो. एका गावामध्ये आपण संपादन करता, दुसऱ्यामध्ये करत नाही. एवढी जमीन हातात आल्यानंतर जे भूमिहीन शेतकरी आहे, जे गरीब आहे, जे सुसाईड करणारे म्हणजे सुसाईडवर लोक आलेले आहेत, त्यांना वाटप करा. हे प्रपोजल दिलं होतं, काही झालं नाही. ऑफिसरबद्दल भ्रष्टाचारचा लेखी रिपोर्ट दिली आहे, काही झालं नाही, उत्तर सुद्धा येत नाही. मला ॲक्च्युली अपेक्षा होती की बाबा हे नवीन सरकार आल्यानंतर बदल दिसणार, परिवर्तन होणार, खूप आशा होती. ठीक आहे, आता एकदम ताबडतोब होत नाही तर ठीक आहे, 6 महिन्यानंतर चेंज दिसणार. काही बदल दिसला नाही. भ्रष्टाचार तसंच आहे, काय ठिकाणी वाढलं आहे. आमच्या रिटायरमेंट झाल्यानंतर स्वतःचा अनुभव आला रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटच्या. 3-3, 4-4 वर्ष आम्ही ते लोक पेंडिंग ठेवतात केसेस, आणि मना पसंतीप्रमाणे हा अगोदर डिसाईड करायचं, ते नंतर डिसाईड करायचं आहे. म्हणजे गोंधळ आहे तिथे, हजारो केसेस पेंडिंग आहे. पण सुधार कुठे आहे? आणि हे कपिल अपने ट्वीट डालते हैं तो सब लोग तैयार हो जाते हैं, अरे दिखाओ भ्रष्टाचार किधर है. हसण्यासारखी गोष्ट आहे, अगदी हसण्यासारखी गोष्ट आहे. भाटियाजी, मी येतो तुमच्याकडे, पण माझ्यासोबत आता सचिन सावंत सुद्धा आहेत. पण आधी अनिल गलगली यांच्याकडे जाणार आहे. अनिल गलगरी, अरुण भाटिया आणि रघुनाथदादा पाटील यांनी अनुभव सांगितले. अरुण भाटिया म्हणतात मुख्यमंत्र्यांकडून भ्रष्टाचार विरोधी तक्रारींना प्रतिसाद मिळत नाही. रघुनाथ दादा म्हणतात कांदा शेतकरी वैतागलाय, त्याला प्रतिसाद मिळत नाही. कपिल शर्माला उत्तर देतात मुख्यमंत्री. RTI कार्यकर्ते म्हणून तुमचा काय अनुभव आहे? खरं पाहिलं तर गेल्या 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आम्ही तक्रारी करतो, मुख्यमंत्री आदेश देतात परंतु खालच्या स्तरावरती कोणती कारवाई केली जात नाहीत. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे फक्त तक्रारीशिवाय आम्ही काही सजेशन्स दिले होते, कशा प्रकारे आपला महसूल वाढेल, कशा प्रकारे तिजोरीमध्ये पैसे जास्त येतील. परंतु निश्चितपणाने आत्तासुद्धा नोकरशाहीचं एक सरकारच बनलेलं आहे. सरकारवरती कोणती पकड नाहीत, आणि जे आदेश किंवा जे निर्णय वरतून डिलिव्हर होतात ते खालच्या स्तरापर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाहीत. आणि ज्या पद्धतीने आता कपिल शर्माचे प्रकरण आहेत, हे फार दुर्दैवी आहे. एक कोणी व्यक्ती ट्विट करतो, त्याला तुम्ही ताबडतोब प्रतिसाद देतात. परंतु आज गेल्याच महिन्यामध्ये जेव्हा मी माहितीच्या अधिकाराचा वापर करून मुख्यमंत्री सचिवालयामध्ये किती तक्रारी आल्या, 2.25 लाख तक्रारी गेल्या 20 महिन्यामध्ये आल्यात. सर्वात जास्त तक्रारी ह्या होम डिपार्टमेंटच्या होत्या. त्यानंतर महसूल विभाग, जे एकनाथ खडसे यांना स्वतःच मुख्यमंत्र्यांनी घरी बसवण्याचं काम केलं, अशा महसूल विभागाच्या 29,000 तक्रारी होत्या. म्हणजे नागरिकांच्या तक्रारींची संख्या वाढलेली आहेत, कोणतीही कारवाई होत नाहीत. आणि एक प्रकारे मुख्यमंत्री सचिवालय मध्ये ज्या पद्धतीने OSD जे बाहेरच्या व्यक्तींना बसवले आहेत, त्यामुळे सुद्धा एका प्रकारे खालच्या स्तरावरचे जे अधिकारी आहेत ते जाणून बुजून त्याला रिस्पॉन्स देत नाहीत. कारण तुम्ही बाहेरच्या अधिकाऱ्यांना आणून बसवले त्यांच्या डोक्यावरती, ते बघतात की ठीक आहे OSD काय करतील बघूया. त्यामुळे एक प्रकारे सरकार आणि जी नोकरशाही आहे त्याच्यामध्ये एक आंतरिक शीतयुद्ध सुरू आहे. त्याचा परिणाम शेतकरी असून देत किंवा सामान्य नागरिक असून देत, अशा लोकांना त्याचा त्रास होत आहेत. परंतु कपिल शर्मासारख्या प्रकरणामध्ये तुम्ही नरेंद्र मोदींना ट्विट केलं तर लगेच तुम्ही कारवाई करता. परंतु तुम्ही अगर माननीय पालिका आयुक्तांना पत्र दिलं, किंवा आता मी आजच मुकेश अंबानी प्रकरणामध्ये MMRD कमिशनरला पत्र लिहिले, मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहेत, 1,700 कोटी रुपये तुमच्या तिजोरी
इंटरव्ह्यूमध्ये येणार आहेत तिथे तुम्ही कोणती ऍक्शन घेत नाही. कोणी उत्तर देत नाही, निश्चितपणे. मुख्यमंत्री उत्तर देत नाही. मी येतो सचिन सावंत तुमच्याकडे, पण राम कदम तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांचे नेते म्हणतायत मुख्यमंत्री प्रतिसाद देत नाही, माजी सनदी अधिकारी म्हणतायत भ्रष्टाचाराला काही दाद मिळत नाही, आणि आता RTI कार्यकर्ते अनिल गलगली सुद्धा म्हणतायत. मात्र कपिल शर्माबाबत मुख्यमंत्री उत्साह दाखवतात, खरं खोटं काही जाणून न घेता. काय उत्तर द्याल तुम्ही? वागळे साहेब, अनिल गलगली आमचे मित्र आहेत. त्यांनी बोलताना त्यांचा पहिला मुद्दा आपण लक्षात घेतला असेल. ते असं म्हणाले की मुख्यमंत्र्यांकडे गेल्याच्या नंतर ते आदेश देतात. त्यांची दुसरी तक्रार मला मान्य आहे की ते आदेश दिल्याच्या नंतर खाली रूट होत असताना वर्षानुवर्षाची ती सगळी ब्युरोक्रेसी सिस्टीम आहे, आणि त्या ब्युरोक्रेसी सिस्टीममध्ये कधीकधी बरीचशी कामं, काही कामं वेळ लागू शकतो, वेळ काढूपणाचं खालच्या अधिकाऱ्यांचं धोरण असू शकतं, हे मला मान्य आहे. पण त्यांनी स्वतः एक चांगले RTO ॲक्टिव्हिस्ट आहेत, ते स्वतः म्हणाले की मुख्यमंत्री ताबडतोब आदेश देतात. आता पूर्ण प्रकरणाकडे पहा आपण की कसं असतं की एखादा फेमस माणूस आहे, नट आहे, नटी आहे, किंवा एखादा देशभर ज्याची ओळख आहे असा माणूस आहे, त्याच्या घरातला कुत्रा जरी आजारी पडला तर ती वर्तमानपत्राची बातमी होते, हे पूर्ण देशाला माहीत आहे. आता कपिल शर्मा आहे, कपिल शर्मानं ट्विट केलं, तुम्ही सगळ्या मीडियावाल्यांनी दाखवलं. आता मीडियावाल्यांनी दाखवलं आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब इतर ट्विटप्रमाणे त्यालाही उत्तर दिलं की ठीक आहे, आम्ही कारवाई करू. मुख्यमंत्र्यांनी असं नाही सांगितलं तू अनधिकृत बांधकाम केलं असेल तर तुला पाठीशी गेलो, असं नाही म्हणाले मुख्यमंत्री असं म्हणाले की बाबा ठीक आहे, तुझं म्हणणं आहे, लाच मागितलं त्याच्यावर कारवाई करू. काय चुकीचं आहे? बरोबर म्हणाले ना. जर त्यांनी त्या ट्विटला उत्तर दिलं नसतं तर वागळे साहेब आपणच म्हणाला असता चॅनलवर, हे पहा मुख्यमंत्र्यांना ट्विट करून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उत्तर म्हणजे दिलं नाही. मुख्यमंत्र्यांना ग्लॅमरचं आकर्षण आहे असं म्हणायचं का? उत्तर दिलं तर का दिलं उत्तर? ऐका तुम्ही असं म्हणालात की ऐका ना, मी तुम्हाला एखाद्या सांगतो, ऍक्टरकडच्या channel कुत्र्याला पण महत्व म्हणजे येतं. आपण बघतो इथे तर कसं. कॉमेडियन आहे, मुख्यमंत्र्यांना एखादा कॉमेडियन आणि त्यांचे मुख्यमंत्री- कुत्रे यांचं आकर्षण आहे का? नाही अहो साहेब, वागळे साहेब, आपण पूर्णपणे चर्चा वेगळ्या स्तराला नेतात. माझं असं म्हणणं आहे, चॅनलवर ज्याला TRP आहे ते चॅनलवाले दाखवतात. आता तुम्ही कपिल शर्मा दाखवलात, मुख्यमंत्र्यांनी अनेक गोरगरिबांच्या ट्विटला उत्तर दिले, ते तुम्ही दाखवलं नाही. तेही आम्ही दाखवतो. गरीबाच्या ट्विटला रामभाऊ, उत्तर दिलं, तेही दाखवतो त्याला तुमच्याकडे आम्ही. TRP नाही, हे समजून आपण घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वागळे साहेब, सचिन सावंत उत्तर देत आहेत तुम्हाला. दोन मिनिटं ऐका ना. सचिन, तुमची वेळ आली की आपण बोला. मुळामध्ये नाही मला थोडंसं बोलू द्या, मग सचिन पूर्ण करा. वेळ द्या. ते काय बोलणार आहे तेही मला ठाऊक आहे. म्हणून मुद्दा असा आहे की ट्विटला ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी अत्यंत तत्परतेनं, भ्रष्टाचार हा विषय आमच्या दृष्टिकोनातून, आपल्या पूर्ण देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर मुद्दा आहे आणि त्याची कडक कारवाई करू असं मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय, तत्परतेनं दिलंय. याचं स्वागत झालंच पाहिजे आणि सर्व स्तरातून राजकारणाच्या पलीकडे जाऊन झालं पाहिजे. हा एक भाग. आणि आता भाटिया साहेब बोलत होते. अहो भाटिया साहेब, मी कधीच कोणाबद्दल वाईट बोलत नाही, पण तुमची काय प्रतिमा होती हो सिडकोमध्ये? अत्यंत निगेटिव्ह ऑफिसर. मग धड पॉझिटिव्ह कामही करणार नाही, पॉझिटिव्ह काम ह्या व्यक्तीकडे आलं तर निगेटिव्ह करणार, अशी या भाटियांची पत्रिका आपण पर्सनल अटॅक का त्यांची करत email आहे? होती. आणि ह्यांनी नाही, एक मुख्यमंत्र्यांबद्दल मिनिट, आपण बोलावं. पर्सनल अटॅक का मुख्यमंत्री हे करत करत आहे? नाही, ते करत नाही. मी त्यामुळे आय भाटिया प्राऊड साहेब, हूं. तुमच्या म्हणजे मला बक्षिसी घमंड आहे पत्रकाची की आम्हाला आम्हाला गरज नाही. आमची अशी रेप्युटेशन आहे. नाही, पर्सनल अटॅक नाही. अहो, ही तुमची इमेज आहे. ही तुमची इमेज होती. त्याच्यामुळे आपण त्याच्यामुळे भाटिया साहेब, दुसरा व्यक्तिगत अटॅक नको. रामभाऊ, राम कदम, दुसरा मुद्दा पर्सनल अटॅक नको, भाटिया साहेब, व्यक्तिगत टीका नको. आपण प्रश्नावर बोलूया. आहे. बरं ठीक आहे, चला. आणि हे टीव्ही चॅनलवर तुम्ही दादागिरी करत आहे. हे दादागिरी आहे. एवढ्यासाठी उतरलो. नेहमी सारखी तुम्ही लोक दादागिरी करत आहे. भाटिया साहेब, खालचे म्हणजे पातळीवर भाटिया साहेब, आल्यानंतर पातळीवर व्यक्तिगत आरोप व्यक्तिगत टीका करायला- नको. भाटियाजी, हे तुमचा मुद्दा तुमची मान्य आदत आहे. भाटियाजी, तुमचा मुद्दा मान्य आहे. भाटियाजी, व्यक्तिगत टीका नको. भाटिया राम कदम, ते साहेब, जे म्हणाले त्याला उत्तर द्या. भाटिया ते साहेब, म्हणाले भ्रष्टाचाराच्या आपण तक्रारींची दखल व्यक्तिगत मुख्यमंत्री घेत नाही, मुख्यमंत्र्यांविषयी- त्याला उत्तर द्या. मान्य. रामभाऊ, त्याला उत्तर द्या. प्रत्येक गोष्टीची भ्रष्टाचाराची दखल, जे पत्र आलं त्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर जातं, त्या पत्रावर कारवाईचे आदेश होतात. खालच्या स्तरावर काही ठिकाणी पुढे मागे होत असेल हे मी मान्य करू शकतो, पण मुख्यमंत्र्याकडे कुठलीही गोष्ट मुख्यमंत्री पेंडिंग ठेवत नाहीत, हा एक भाग. आणि मगाशी जे बोललो, भाटिया साहेब CM साहेबांबद्दल बोलले म्हणून मी बोललो, नाही तर मी कशाला व्यक्तिगत बोललो असं बोललो नसतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा असा राहतो की आम्ही जी मागणी करतो आहोत कपिल शर्माकडे,
की काय करा, फक्त आरोपींची नावं द्या, एवढीच तर मागणी केली. काय चुकीचं केलं? मग त्याच्यामध्ये पण काँग्रेसच्या नेत्यांना, बाकीच्या नेत्यांना आक्षेप आहे. आता सचिन सावंत म्हणतील ते गिरीश महाजनांच्या वेळेस ते झालं होतं त्याचं तुम्ही काय केलं? अहो सचिन सावंत काय म्हणणार हे तुम्हाला आधीच माहिती आहे. बोलले आज का त्यावेळेस तुम्ही पत्रकार परिषद झाली आहे. का गप्प बसलात तुम्ही? गप्प याच्यासाठी बसलात, ऐका ना तुम्ही, हे गप्प याच्यासाठी बसले वागळे साहेब, हे त्यावेळेस गेले नाहीत, ह्यांना कुणी अडवलं होतं का? त्यांना उत्तर देऊ द्या. राम कदम त्यांना उत्तर देऊ द्या. राम कदम एक मिनिट, त्यांना उत्तर देऊ द्या. पहिली गोष्ट नाही, काय झालंय आज बोला. पहिली गोष्ट अशी की हे प्रकरण त्यांच्या अंगाशी बोला आलं. बोला बोला. आणि त्यामुळे आता हे कपिल शर्माचं असेल किंवा अन्य प्रकरण आता ती लागली, मी त्याच्याबाबत चर्चा करणार आहे. विषय असा आहे की ही भारतीय जनता पार्टी ही पूर्णपणे ढोंगी पार्टी आहे. आणि हे मी त्याचे उदाहरणं सह उदाहरणं याच्या ठिकाणी आता मी ते काही गोष्टी समोर आणणार आहे. पहिली 2-3 गोष्टी यावरती त्यांनी, एक तर पहिली गोष्ट, आता ते कपिल शर्मासारख्या नैतिकतेचा एक फार मोठं उसणं अवसान कुठनं तरी आणायचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं चर्चा झाली पाहिजे होती की महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात त्याने म्हटलं. आता त्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात ह्यांचं सरकार आहे, त्या सरकारनं विधिमंडळामध्ये अधिकृत उत्तर दिलेलं आहे की रोड स्कॅम झालेले 100% भ्रष्टाचार झालेला आहे. 53% हा आकडा आला होता, त्याला 100% म्हटलेलं आहे. त्यामुळे त्याबाबत काहीतरी त्या दुमत असण्याचं कारण नाही. विषय असा आहे की प्रत्येक विषयांवरती कशा तऱ्हेनं लोकांना दाखवण्याचा एक त्या ठिकाणी घ्यायचा स्टँड घ्यायचा आणि खरं काय असतं. आता भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये इतकी प्रकरणं झाली, इतक्या प्रकरणाच्या संदर्भात पुराव्यानिशी त्या ठिकाणी दिलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी जयकुमार रावलची स्वतः आरोपींच्या म्हणण्यावरनं ही बदललेली आहे. आता मुख्यमंत्री जर बदलू लागले, आरोपींच्या म्हणण्यावरती चौकशीत बदलू लागले, तर हे प्रकरण पहिल्यांदा झालेलं आहे. दुसरी गोष्ट, आता रामभाऊ जे म्हणता म्हणाले की मी कपिल शर्माकडे मागणी केली की त्यांनी ही नावं द्यावी. चांगली मागणी, आम्ही त्याला विरोध नाही केलेला आहे. आम्ही एवढंच म्हटलंय की आंदोलन तुम्ही यावेळेला केलेलं आहे, परंतु त्याच्या अगोदर गिरीश महाजन स्वतः ज्यावेळेला राज्याचा महत्त्वाचा मंत्री, सिनियर मंत्री, जलसंपदा मंत्री असं म्हणतो की मला 100 कोटी, 5 लाख म्हणतात, 5 लाख हो रामभाऊ, ते म्हणतो 100 कोटीची लाच देण्याचा प्रयत्न झाला मला, ते लाचखोर 1.5 वर्ष अजूनही मोकाट फिरत आहेत. त्याच्याबद्दल मी एसीबीकडे तक्रार, ऐका ना, तुमचा बरंच वेळ ऐकलं, 2 मिनिटं बरंच बोलता तुम्ही. 100 कोटीच्या लाचेच्या संदर्भात मी स्वतः एसीबीकडे तक्रार केलेली आहे. एसीबीचा पाठपुरावा देखील केला, 2दा-3दा केलाय. मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला नाही त्यांना की बाबा हे कुठे लाचखोर गेले. भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये एवढं जर त्यांचं काही फार मोठी नैतिकता असेल तर त्यांच्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली का? आजही त्यांनी एसीबीनं त्यांना विचारणा नाही केली की एसीबीनं, त्यांनी जबाबदारी होती मंत्री म्हणून की एसीबीनं कळवावं जाऊन की अशा तऱ्हेचा प्रयत्न आला, ही नावं आहेत, त्यांनी ती दिली नाहीत. पण कपिल शर्मा, आता कसं झालंय की बीएमसी ही अडचणीचा विषय झाल्यामुळं आणि एकदमच मुख्यमंत्री अडकले याच्यावरती, बुमरँग झालं मुख्यमंत्र्यांवरती, त्यावेळेला हे रामभाऊनं पुढे केलं असावं. दुसरी गोष्ट अशी की ही पहिलं प्रकरण नाही. दुसरं आताचं ते परमानंद हेवाळेकरचं प्रकरण आहे. म्हणजे या 56 इंचाची छाती नरेंद्र मोदी म्हणतात आणि माननीय मुख्यमंत्री त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून, अपेक्षा अशी होती की न्यूज किंवा मीडिया काय म्हणतं त्याला दबून न जाता अशा तऱ्हेनं निरपेक्षपणे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम करतील. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम काय आहे की कपिल शर्माने काही तक्रार अधिकृत केली का, त्याची चौकशी करून त्याची माहिती घेऊन त्यानंतर काही ना काहीतरी त्या संदर्भामध्ये डिपार्टमेंटला सांगतील. परंतु ही माहिती न घेता त्यांनी फार मोठ्या तऱ्हेने केलं. मग परमानंद हेवाळेकरचं प्रकरण जे आहे, ज्याच्यामध्ये तो फरार आरोपी आहे आणि तो फरार आरोपी पूजेचा मानकरी होतो मुख्यमंत्र्यांच्या, मग त्यावेळेला देखील अशाच तऱ्हेने विचार केला का? न्यूज रिपोर्टच्या मागे जाऊन जर अशा तऱ्हेनं जर सरकार चाललं असेल तर मग आम्हाला एवढंच म्हणायचं पामरांना की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, की राज्याचा गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांचा जर गणपतीची प्रथम पूजा करणारे फरार आरोपी ठरतात तर त्याला आपण प्रश्न विचारणार नाही का? त्यामुळे हे एक नैतिकतेचा अवडंबर जे माजवायचा प्रयत्न केलाय, खऱ्या अर्थानं प्रत्येक विभागामध्ये भ्रष्टाचार असेल किंवा इतरही पातळीमध्ये दाखवण्याचं लोकांना एक दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे. ठीक आहे, राम कदम उत्तर द्या. बघा, पहिला मुद्दा त्यांनी सांगितला गिरीश महाजनांचा. कुणी अडवलं होतं? काँग्रेसवाल्यांना त्यांच्या घरी जाऊ नका, आंदोलन करू नका. अडवलं होतं का? नाही अडवलं आम्ही. काँग्रेसवालेच गेले नाहीत, राष्ट्रवादीवाले गेले नाहीत. कुठल्या तोंडानं जातील? कारण त्याच्यामध्ये त्या सगळ्या ठेकेदारांबरोबर कॉन्ट्रॅक्टमध्ये हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि आमचे किरीट ऐका ना, सावंत साहेब ऐका, आमचे किरीट सोमय्या साहेब मागे लागले, दिवाळीच्या आधी परत 2-3 लोक जातील अर्थ रोडमध्ये. तर त्याच्यामुळे आम्ही जर त्यावेळेस काही बोललो काँग्रेस राजकीय द्वेषापोटी नाव कधी देणार कंत्राटदारांची?
ऐका ना, ते तुम्ही करायला पाहिजे होतं ना अरे आंदोलन. आम्ही तुम्ही- SCB कडे दिली ना तक्रार. तुमच्या मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेसने त्या अध्यक्षतेखाली आहे दरम्यान ती. आंदोलन गृहमंत्री आहेत, केलं मुख्यमंत्री, नाही SCB याचा त्यांच्याकडे आम्ही स्पष्ट तक्रार अर्थ दिलेली आहे. होतो. अहो, आज तुमची प्रेस नोट काय होती? सन्माननीय सावंत साहेब, आपली प्रेस नोट काय आजची? का आंदोलन केलं नाही? मीच तुम्हाला म्हणतो, तुम्ही का नाही केलं? अरे आम्ही SCB कडे दिली ना तक्रार. लोकशाहीमध्ये आम्ही स्वतः SCB कडे जाऊन स्वतः दिली आहे तक्रार. सगळ्या स्कॅम मध्ये कळणारच आहे. हा एक भाग. बोलू आता सावंत साहेब, झालं तुमच्या पहिल्या प्रश्नाला मी हे उत्तर दिलं. आणि दुसरं, तुम्ही हेवाळाकडचं सांगताय. मला सांगा, जर समजा उद्या आपण चांगल्या उच्च पदावर आहात आणि आपल्याला कळलं की आपल्या घरी गणपती आहे आणि एखाद्या माणसाला वाईट टाकलंय, तर कोणी आणलं? अजूनही ते सिद्ध झालेलं नाही. बोलवत असेल तर राम त्याची कदम तुम्हाला अडचण साहेब आहे? उगीच लोकांची दिशाभूल करू नका. नाही, पहिली नाही, गोष्ट एक मिनिट, त्याची अशी, अडचण- आजही अहो, माणूस त्या नावाची काही ठिकाणच्या किंमत आहे की नाही? जिल्हाधिकाऱ्यांनी असा त्याच्यानंतर रिपोर्ट दिलेला नाही आहे आपण की त्या ठिकाणी आरोपीला जात पंचायतीमध्ये कुठेही त्यांना वाईट आपण टाकलेलं आहे पाठीशी म्हणून. घालत नाही. पण गंमत आजही दिलेलं नाही. 6 दिवस होऊन गेले दोन मिनिटं या ऐका. प्रकरणाला. सुरुवातीची त्यामुळे उगीच प्राथमिक जात माहिती पंचायतीचा विषय आलेली करू नका. आहे. माननीय ती प्राथमिक मुख्यमंत्र्यांना ह्याची माहिती- माहिती असणं अभिप्रेत कसं- होतं. कसं ते झालंय? गृहमंत्री आहेत राज्याचे आणि आजही झालेलं नाही ना जात सावंत पंचायतीचा साहेब, विषय. तुम्ही पुरावे देऊन द्या की जात पंचायती झालेला आहे म्हणून ते केलं. नसल्यामुळे बरं, तुमचं झालं असेल तर बोल. तुमचं झालं असेल तर बोलू. तुम्हाला अडचण काय? माननीय मुख्यमंत्री तत्परतेनं उत्तर देतात, ही तुमची अडचण आहे का? तुम्हाला दुसरे मुद्देच सापडत नाहीत, ही तुमची अडचण आहे? अडचण काय तुमची? आमची अडचण ही एखाद्या आहे, गरीबाला जर अशी बातमी येते, आमची त्याला अडचण वाईट ही टाकतात, आहे त्याला सन्मान देतात, की ही तुमची राज्याचा अडचण आहे. कांदा अडचण काय उत्पादक तुमची? आज पूर्णपणे वाऱ्यावर आहे. आज राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नाही म्हणून त्या ठिकाणी मंत्रालयाच्या समोर जाऊन आत्महत्या केलेल्या आहेत. माधव कदम सारख्या शेतकऱ्यांनी 2,000 रुपयाचं अनुदान त्याला मिळालं नाही, मुख्यमंत्र्यांना तो भेटू शकला नाही, त्याचं निवेदन देखील देता आलं नाही. तो कपिल शर्मा नव्हता म्हणून त्याची आत्महत्या झालेली आहे. आणि त्यामुळे राज्यांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, महाराष्ट्रामध्ये आंदोलनं वाढत चाललेली आहेत, त्यांना कोण वाली राहिलेला नाही. आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून आम्ही जेव्हा विचारणा करतो की कपिल शर्माला एक न्याय, तर इतरांना का? भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एका ब्लॅकलिस्टेड कंपनीला, त्या जे कुमार सारख्या कंपनीला, जिला FIR लागलेला आहे, त्याला मेट्रोचं काम मिळतं, 5,000 कोटीचं मिळतं. म्हणजे तिथे कामं त्याला 150-200 कोटीची होती, हे 5,000 कोटीचं त्या ठिकाणी त्यांना फार मोठा बहुमान मिळतो. त्याला विचारणा होणार. त्यामुळे या संदर्भामध्ये जे तुम्ही एक सांगता नैतिकता भ्रष्टाचाराच्या विरोधात, ते त्या ठिकाणी अशा पुराव्यानिशी आम्हाला खोडता कुठलंही येतं टेंडर- दुर्दैवानं. वागळे साहेब, बोलू मी? बोला थोडक्यात बोला. मी रघुनाथ कोणतंही दादांकडे जाणार टेंडर आहे. या थोडक्यात महाराष्ट्रामध्ये बोला. ई टेंडरिंग शिवाय दिलं गेलेलं नाही. त्याच्यामध्ये काही अनियमितता असेल, मी जबाबदारीनं काँग्रेसच्या नेत्यांना या ठिकाणी सांगतो की Blacklisted आपण आहे, त्यातल्या FIR उणिवा झालेला आहे, त्याला दाखवा. काम कसं दिलं जातं? निश्चितपणे सरकार त्या उणिवांचं स्वागत विषय करेल. नव्हे. पण कॅमेऱ्यासमोर काही उठसट आरोप करायचे उत्सुक नाही. हे बघा, ती जे दोन्ही कुमारी वेगवेगळ्या स्वायत्त व्यक्ती संस्था ब्लॅकलिस्टेड मान्य आहे, करता. त्याला मुंबई FIR महानगरपालिका झालेला आहे, वेगळी स्वायत्त असा संस्था व्यक्ती मान्य करता 5,000 का नाही? कोटीचं मेट्रोचं काम अहो, करणार आहे. करता- मुख्यमंत्र्यांनी साहेब, थांबवता येऊ शकतं. का थांबवत नाही ते? का थांबवत नाही? मुळामध्ये व्यक्ती ब्लॅकलिस्टेड होत नसे सावंत साहेब, कंपनी- कंपनी ब्लॅकलिस्टेड मग होत कंपनी असते. तीच कंपनी ऐका करते. साहेब, व्यक्ती ब्लॅकलिस्टेड तीच होत कंपनी नसते. करते का? कुठल्याही टेंडरिंग मध्ये कंपनी तीच ब्लॅकलिस्टेड कंपनी होत काम असते. करते. आणि त्याच दोन्ही कंपनीवर स्वायत्त FIR संस्था झालेला वेगळ्या आहे, आहेत. गुन्हा दाखल ई झालाय. टेंडरिंगच्या मुळामध्ये आपण त्या एक मिनिट ऐका, दोन्ही बॉडीज वेगळ्या आहेत. ई टेंडरिंगच्या प्रोसेसमध्ये जो त्या पूर्ण पूर्तता करेल त्यालाच आपण काम देत असतो. त्या प्रोसेसप्रमाणे ते झालेलं आहे आणि याच्यामध्ये सरकारचा काही संबंध नाही. आलं का लक्षात? आपण त्याला ओढून ताणून सरकारशी जोडताय, ते अहो, ते चुकीचं आहे. MMRD चे हा एक अध्यक्ष भाग. मुख्यमंत्री आणि असं दुसरा कसं मूळ म्हणता मुद्दा या रामभाऊ? ठिकाणी काय एवढाच येतो चाललंय? सावंत साहेब, की या सगळ्या प्रकारामध्ये या सगळ्या 16, 18 तास काम करणारे मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेत. अनेक विषयांमध्ये मला सांगतील, तुम्ही त्याचा काय मगाशी संबंध? टोमॅटो- राम ह्याचा, कदम. कांद्याचा विषय काढला. 16 तास सगळे कांद्यामध्ये मुख्यमंत्री काम आता करतात. पूर्ण याच्यामध्ये जवळपास 16 आणि 18 metric- तास आपण सगळे सुद्धा काम करतो. 16 आणि 18 तास काम करतात, हे काय मुख्यमंत्र्यांची नाही, मी नाही गुण करत झाला वागळे का? साहेब, सगळेच तेवढा. करतात काम 16 तास. एक मिनिट रामभाऊ, जरा एक मिनिट काम थांबा. रामभाऊ सगळे एक करत असतील त्या मिनिट. कामामध्ये रघुनाथ दादांकडे output जातोय. important आहे. कांदा आणि 2 शेतकऱ्यांचं वर्षात दुःख पूर्ण काय जरा महाराष्ट्रामध्ये ऐकून घ्या. आपल्याला आउटपुट दिसत आहे. रामभाऊ एक मिनिट. रामभाऊ एक मिनिट. कांद्याचा जो विषय काढलात, हा, बोला, कांदा विषय बोला. काढलात, बोला रामभाऊ बोला. कांद्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे
आपल्याकडे जवळपास 12 लाख मेट्रिक टन त्याचं उत्पादन जास्त झालं आणि ज्यावेळेस उत्पादन जास्त होतं आणि उत्तर प्रदेशामध्ये जो कांदा आपला आधी जात होता त्याला मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे या भागातून तिकडे कांदा गेला. जेव्हा उत्पादन जास्त होते आणि बाकीच्या गोष्टीची अडचण असते, तो मार्केटमध्ये माल जात नाही, त्यावेळेस नॅचरली तो भाव कमी पडतो. हा एक भाग आहे. तरी सरकारने याच्यावरती 3-4 चांगले आपण ज्याला आपण महत्त्वपूर्ण आपण म्हणतो निर्णय घेतलेत. आपण परदेशी जाण्याच्या बाबतीत जे रिस्ट्रिक्शन्स होते ते कमी केले, त्याला 5% सबसिडी दिली. महाराष्ट्रात सुद्धा आपण क्विंटल मागे 100 रुपये देतोय. अशा वेगवेगळे ताबडतोब निर्णय सरकारने घेतलेत. पण एकदमच जास्त त्याचं उत्पादन झालं तर ह्या टेक्निकल गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. हा काही राजकारणाचा भाग असू शकत नाही. बरं, असं ठीक काही आहे. झालंय का? रामभाऊ, किंवा राम हे कदम झालं आता म्हणून सरकार ऐका. गप्प बसलं, रघुनाथ असं दादा नाही काय झालंय. म्हणतायत? तर त्याच्यामुळे तो गरीब असेल, श्रीमंत नाही, असेल, नाही, मोठा नाही. असेल, शेतकऱ्यांकडे तर अक्षम्य प्रत्येकाच्या दुर्लक्ष केलेलं आहे. तक्रारीला हे सरकार राम कदम, उत्तर तुम्ही देत ऐका, आहे. रघुनाथ दादा आणि शेतकऱ्यांचे नेते आहेत. सरकारच्या नजरेत सगळे सारखे आहेत. सरकारच्या नगरे सगळे सारखे नाही. सरकार शोबाजी करते, कपिल शर्माला प्रतिसाद दिले देत आहे, शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे. रघुनाथ दादा, राम कदम यांना तुम्ही काय उत्तर द्याल? नामदार राम कदम जे बोलतायत ना ते सविस्तर ऐकलं. काँग्रेस आणि भाजपा हे जी जुगलबंदी सुरू करायची आणि सध्या मूळ नामदार नाही, प्रश्नाकडे आमदारच आहे साहेब लक्ष मी. विचलित करायचं हे उद्योग आता करू नका. नाही, तुम्हाला आमचा पाठिंबा होता आहे, परंतु तुम्ही जे काम करायला लागले, आता कायदा काय सांगतो आणि मुख्यमंत्री काय करतात हा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की ऊसाच्या संदर्भामध्ये 100% FRP ची रक्कम 14 दिवसाच्या आत देणं बंधनकारक आहे. आणि हे मुख्यमंत्री सांगतात की 80% रक्कम दिली शेतकऱ्याला तर चालेल, 20% गेली तरी चालेल. म्हणजे शेतकऱ्याचे पैसे कायद्यानं जे देणं आहे ते सुद्धा तुम्ही देत नाही, कायदे मोडायला लागले आणि कारखानदारांची भर करायला लागले. कपिल शर्माच्या बाबतीत मात्र कायदा एकदम उचलून धरायला लागले. कांद्याच्या संदर्भामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की हा इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये तुम्ही घालता, याच्यावरती निर्यात बंदी करता, याच्यावरती ज्या वेळेला कमी पडतो त्यावेळेला परदेशातनं तुम्ही 80 रुपये 45 रुपये किलोने आणला, 60 रुपये किलोने आणला आणि इथं मात्र 10 रुपये सुद्धा देत नाही. हा कुठला कायदा आहे? आता जर का एवढं तुम्हाला आम्ही पाठिंबा दिल्यानंतर आणि एवढं एक हाती सत्ता दिली दिल्लीला आणि मुंबईला, त्याचे परिणाम जर आज असे शेतकऱ्यांना भोगावे लागत असतील की ऊसाची कायद्याने मिळणारी किंमत तुम्ही देत नाही, 80%वर भागवता, आमच्या हातावर टेकवता. आणि राहिलेले कांद्याचा विषय आला तर कांदे परदेशातून आयात करता 40 रुपयांनी आणि इथं मात्र आम्हाला 10 रुपये सुद्धा देत नाही, 1 रुपया देता. कुठल्या तोंडाने सांगता की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने काम करतो म्हणून? उत्तर द्या रामभाऊ, उत्तर द्या. देऊ उत्तर आपल्याला साहेब मी. अगदी उत्तर द्या. अनेक वर्षापासून मुळामध्ये शेतकऱ्याला 2च गोष्टी हव्यात. त्याच्या शेतीला पाणी पाहिजे आणि त्या शेतीमध्ये जो पंप आहे त्याला वीज पाहिजे. या 2 गोष्टी देखील अनेक वर्षाच्या या मागच्या कालखंडामध्ये मिळाल्या नव्हत्या. आणि ही जी दुष्काळग्रस्त गावांची जी आपण यादी काढली, जवळपास 20-22,000 जी काही गावं दुष्काळग्रस्त आहेत, त्यातली 6,000 गावं आपण या पहिल्या वर्षी आपण दुष्काळमुक्त केलेत. काय कमी आहे? हे कुणासाठी केलंय? शेतकऱ्यासाठी नाही तर कुणासाठी केलंय? पीक विमा योजना जी पंतप्रधानांची जी आपली योजना आहे त्यात लोकांना लाखो रुपये मिळत आहेत का नाही मिळत आहेत? मिळत आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला असं रामभाऊ, तुम्हाला तुम्ही असं विषय म्हणता येणार टाळून नाही. दुसरीकडे काय जातात. मिळत नाही, काय अहो, मिळत लोकांच्या शेतामध्ये आज पाणी होतं पण सोमेश्वरी बंबर आहे. पंपाला वीज नाही, नव्हती. दुसरीकडे नाही, आता मी त्याचं नाही उत्तर विषय नाही द्यायला टाळत आहे. आहे, विषय टाळत नाही. ऊस नाही तुम्हाला नाही मी त्याचं उत्तर देतोय. ऊस कोणाचा? शेतकऱ्याचाच आहे प्रश्न विजेचा ना. कांदा नाही, कोणाचा आहे? भावाचा शेतकऱ्याचाच आहे प्रश्न ना. नाही विजेचा कसा प्रश्न नाही. वीज कोणाला? शेतकऱ्यालाच मिळते ना. बाबा वीज मिळाली आणि मुळामध्ये सगळं लक्षात घ्या झालं. साहेब, शेतकऱ्याच्या मूलभूत गोष्टी एक लक्षात घ्या. अहो दादा, बागळे साहेब, अहो, मला वीज मिळाली तर बोलायचं काय शेताला देणार यांना ना पूर्ण पाणी? करू द्या, मी येतो आता दादा आपण तुमच्याकडे. नोव्हेंबर पर्यंत आपण त्याला 12 तास. एक मिनिट मला नाही, मला मी दादा, बोलतोय. मला तुम्ही उत्पादकाचा आता सांगा. विजेशी मला काय 2 संबंध आहे? मला काही आपण कळत नाही. आता त्याच्या काय शेताला चाललंय? 12 तास रामभाऊ. आपण वीज देतोय. हे शेतकऱ्याला माझा- हे हो, कांदा उत्पादकाला तर वीज हे देता का शेत- तुम्ही? मला कांदा विषय उत्पादनाला नाही, भाव मला द्यायचा तुम्ही आहे. दोघांनी मिळून सांगा. अहो मूलभूत भाव द्यायचा आहे. भाव कांद्याच्या शेतकऱ्याच्या उत्पादकाला भावाचंही भाव बोलतोय द्यायचा आहे. मी. जेव्हा आपण शेतकऱ्याला नाही, त्याच्या त्याची मूलभूत विचारपूस करायला लागलं तर कसं शेतकऱ्याला होणार? अहो साहेब, शेतकऱ्याला जेव्हा आपण मूलभूत गोष्टी देऊ
त्याच्यानंतर दोन भाव गोष्टी द्यायचा वेगळ्या आहेत, सचिन. आपण जेव्हा शेतकऱ्याला मूलभूत गोष्टी देऊ तो त्याची तो चर्चा करू नका. उत्पादन एक काढेल. मिनिट, एक आणि मिनिट, एक उत्पादन मिनिट. दिल्याच्या एक नंतर मिनिट. भावाच्या बाबतीत मी रामभाऊ, तुम्हाला रामभाऊ, कांद्याचं राम सांगितलं, कदम, आपण एक त्याला मिनिट. सबसिडी मला आणि मी तुम्ही येतो तुमच्याकडे, रघुनाथ ऊसाचं दादा. म्हणताय. रामभाऊ, ऊस एक मिनिट, शेतकऱ्याच्या रामभाऊ. बाबतीत रामभाऊ, सुद्धा रामभाऊ तुम्हाला समजला शेतीच्या मला. मूळ मला समस्या एक नाही मिनिट विचारल्या बोलू द्या. एक मिनिट रघुनाथ दादा. रामभाऊ तुम्हाला शेतीच्या मूळ समस्या कोणी विचारलं नाहीये. मला एकच एक सांग. मिनिट येतो रघुनाथ दादा तुमच्याकडे. रामभाऊ एक साधा प्रश्न आहे. गेले 8 दिवस एक गेले मिनिट द्या 15 मला, दिवस एकच मिनिट द्या. एक मिनिट रघुनाथ दादा. गेले 15 दिवस हा शेतकरी जो आहे कांदा शेतकरी तो सोशल मीडियावर त्याची मुलं त्याचे कुटुंबीय सोशल मीडियावर सातत्याने लिहितायत. किती उत्तरं दिली मुख्यमंत्र्यांनी मला जरा सांगा. कपिल शर्माच्या एका ट्विटला उत्तर दिलं. कांदा शेतकऱ्यांच्या हजारो प्रश्नांना किती उत्तरं दिली. मला सांगा वागळे साहेब, आता तुम्हीच मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटचा निर्णय घेतला, क्विंटल मागे 100 रुपये दिले. कृतीतून उत्तर दिलं का नाही? तुम्ही क्विंटल मागे 100 रुपये? नाही दिलं. म्हणजे कृतीतून किलो मागे उत्तर. 1 रुपया? अगोदर कांदा काय एक्सपोर्ट बोलताय करताना तुम्ही? अनेक अडचणी होत्या केंद्रात. अहो मी आधी 2 मिनिटं ऐका. उत्तर कृतीतून दिलं की नाही, बरोबर चुकीचा त्याच्यावर नंतर बोलू. कृतीतून उत्तर दिलंय का नाही? दिलंय. परदेशी कांदा पाठवत असताना आधी अडचणी होत्या. केंद्रात जाऊन स्वतः मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली, नितीन गडकरी साहेबांनी मध्यस्थी केली, 5% सबसिडी दिली. कृतीतून उत्तर दिलं की नाही? हो. त्याच्यानंतर दुसरं, केंद्राची सबसिडी देत असताना परदेशी पाठवण्याच्या अडचणी ज्या होत्या त्या सगळ्या दूर केल्या. कृतीतून उत्तर दिलं की नाही? हो. अहो कृतीतून उत्तर दिल्याच्या नंतर पण वागळे साहेब तुम्ही म्हणाल काय केलं, तर याला ठीक आहे याचं उत्तर ठरणार तुम्हाला नाही. रघुनाथ दादा आणि कृतीतून दिलेली सचिन उत्तरं सावंत आहेत. देतील. एक मिनिट रघुनाथ दादा तुम्ही उत्तर द्या, त्यानंतर सचिन सावंत. नाही रामभाऊ, मी रामभाऊजींचं सगळं शांतपणे ऐकलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे मोदी साहेबांनी लोकसभेच्या वेळेला की आम्हाला सत्ता द्या, आम्ही सत्तेवर आलो तर उत्पादन खर्च अधिक 50% नफा देऊ. आम्ही भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांनी यांना 30 वर्ष एका पक्षाचं सरकार दिल्लीला नव्हतं. या वेळेला पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचं सरकार प्रचंड बहुमताने आलं आणि हे या देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी यांच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवला की उत्पादन खर्च अधिक 50% नफा देऊ. आज त्यांनी सुप्रीम कोर्टात आमची केस आहे, त्या केसमध्ये ॲफिडेव्हिट फाईल केलंय की आम्ही असे 50% नफे देणार नाही, उत्पादन खर्चही देणार नाही. आता काय सांगायचं आहे ना, आज हे कांद्याचा विषय आहे की कांद्याच्या बाबतीमध्ये 1 रुपया किलो तुम्ही आम्हाला देता आणि पाकिस्तानच्या शेतकऱ्याला तुम्ही 45 रुपये किलो दिलेले आहेत. माझ्याकडे रेकॉर्ड आहे, इथं मी तुम्हाला दाखवू इच्छितो. आणि आज तुम्ही जे सगळं काही बोलायला लागलेला ते त्याच्यामध्ये आज आमचं जे काही मुलं बाळ प्रपंच सगळं उद्ध्वस्त होत चाललंय. एक गोष्ट तुम्ही कायद्याने वागत नाही आणि दिलेलं आश्वासन पाळत नाही. तुमच्या जाहीरनाम्यामध्ये कुठं होत्या 200 स्मार्ट सिटी? तुमच्या जाहीरनाम्यामध्ये कुठं होती बुलेट ट्रेन? तुमच्या जाहीरनाम्यामध्ये कुठं या सगळ्या गोष्टी होत्या? तुमच्या जाहीरनाम्यात कुठं होता गोवंश हत्याबंदी कायदा? या सगळ्या देशधडीला शेतकऱ्याला लावायचं काम चाललंय तुमचं आणि या सगळ्या गोष्टी पुन्हा वर सांगता की आम्ही शेतकऱ्याला 1 रुपया किलोला दिला म्हणून. कोणतं काय समजायचं तुमच्याकडनं आम्ही? ठीक आहे राम कदम, मी येतो तुमच्याकडे. सचिन सावंत. नाही, पहिली गोष्ट 100 आजच त्यांनी अनुदान जे काही हे केलं, जाहीर केलं. ही मीटिंग कांदा उत्पादकाच्या संदर्भामध्ये 10 तारखेला झालेली आहे गडकरींच्या नेतृत्वाखाली त्यावेळी, आणि तिथे राज्याचे प्रतिनिधी होते, त्यामुळे ही टाळता देणं की येणार नाही. विषय होता की तो प्रस्ताव पाठवायचा, तो प्रस्ताव तोच पाठवला नव्हता. म्हणजे किती त्या ठिकाणी निष्क्रियता किंवा उदासीनता या सरकारची होती हे दिसून आलं. एवढे दिवस हा जो काही लिंगरिंग राहिला प्रश्न, वरती यांनी जे अनुदानाचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला तोही यांची एवढी पत नाही की त्या ठिकाणी ते मंजूर करून घेता येईल, तो तिकडे केंद्र सरकारने नाकारलेला आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये जे काही आता करायला लागलेलं आहे ते आता जेव्हा सगळेच शेतकरी देशोधडीला लागल्यानंतर केलंय. पीक विमाच्या संदर्भामध्ये पीक विमाचे आजही एलपाटे लागलेले आहेत लोकांचे, त्यामुळे तोही विषय झाला. कांद्याच्या संदर्भामध्ये तुम्ही आज 1 रुपया किलोला अनुदान देता आणि दुसऱ्याच वेळेला त्या बाबा रामदेवची त्या ठिकाणी जी भलामण आता गडकरी आणि हे करत होते, त्यांना ती जमीन 25 लाखाने देता जी 1 कोटीला दिली पाहिजे एकरी. त्यामुळे त्यावेळेला जवळपास 200-250 कोटी रुपये देण्यासाठी तुम्हाला त्याच्याकडे पैसे जेव्हा दिले जात आहेत त्यावेळेला तुमचं एक धोरण आहे, परंतु कांद्याचा उत्पादक ज्यावेळेला रस्त्यावर आलेला आहे त्याच्याकडे बघायला देखील तुम्हाला वेळ नाही. त्यामुळे हा जो विरोधाभास आहे या सरकारचा तो प्रकर्षाने दिसून येतोय. त्यामुळे आता त्यांच्याकडे आता उत्तरं नाहीत त्याची की आम्ही निर्णय घेतला. अरे तुम्ही 1 रुपया देताय, त्या 1 रुपया हा पानं पुसायला देखील त्या ठिकाणी तोंडाला शेतकऱ्याच्या पुरेसा पडणार नाही.
आज उस्मानाबादला यांनी 0 आत्महत्या केलेला आहे, दररोज 1 आत्महत्या होत आहेत. उस्मानाबादला 0 आत्महत्या म्हणून त्यांनी घोषित केलेलं आहे. किती पैसा जातोय, काय जातोय हे तुम्हाला असं वाटतं मुख्यमंत्र्यांची शोभाजी चाललेली आहे? निश्चितपणे. कपिल शर्माला उत्तर द्या, कांद्या शेतकऱ्यांकडे बघू नका. एक काय होतं की एखादी अशा तऱ्हेची घटना घडल्यानंतर ती लाखो लोकांपर्यंत पोहोचते आणि मग सरकारला दाखवता येतं की आम्ही कशा तऱ्हेने प्रकर्षानं तत्परतेनं काम करत आहोत. परंतु त्याचबरोबर अनेक ज्या घटना झाल्या त्या झाकल्या जातात. त्यामुळे हा जो मुद्दा आहे, आता ही बॅकफायर झाली, पण कदाचित चांगली असती घटना तर त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली असती. परंतु त्याच वेळेला अनेक शेतकरी जिथे त्या कांदा उत्पादक असतील किंवा शेतकरीचे आत्महत्या असतील त्याच्याकडे दुर्लक्ष होणार. संपूर्ण देशाचं लक्ष कपिल शर्माकडे लागेल. त्यामुळे हा जो काही एक स्टँड आहे, हा जो एक स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यामधनं हे होतंय. भाटिया साहेब, मी येतो तुमच्याकडे, जरा 1 मिनिट थांबा. राम कदम, तुम्हाला उत्तर द्यायचंय सचिन सावंत यांना. मुख्यमंत्री देखावा करतायत असं म्हणणं आहे सचिन सावंत यांचं. त्यांना क्रेडिट घ्यायचंय म्हणून ते सचिन शर्माला उत्तर देतात, शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतात. बघा काँग्रेस किती आत्मचिंतन केल्याच्यानंतर खोटारडेपणा आहे पहा. विदर्भामध्ये रामदेव बाबा त्या ठिकाणी तो फूड प्लांट आणतायत. 10,000 लोकांना नोकऱ्या लागणार आहेत. ही शेतकऱ्याचीच मुलं आहेत ना? का त्या शेतकऱ्याच्या पायावर तुम्ही धोंडा आणताय? 10,000 लोकांना नोकऱ्या लागणार आहेत. लागत असेल आणि रामभाऊ, तत्परतेनं माननीय मुख्यमंत्री 10,000 त्या फूड पार्कसाठी जात असतील. हो 25 लाख 10,000 लोकांना नोकऱ्या लागणार त्या ठिकाणी. इतक्या मोठ्या प्रमाणात तो त्या ठिकाणी प्रकल्प येतो आहे. आणि तो मुख्य नाही मुळामध्ये ऐका, ती 10,000 मुलं कोणाची लागणार आहे त्याचं उत्तर द्या सचिन सावंत. त्यासाठी 1 कोटी रुपये द्यायची लागणार आहे, दानत लागणार नव्हती आहे. का? त्यासाठी काय 1 कोटी शेतकऱ्याच्या रुपये हिताच्या देण्याची आड दानत रामदेव बाबाकडे नव्हती का? जो नाही, सगळ्या आपण इंडस्ट्रीजला जो मला- भाव आहे, आपण मला तो भाव त्याकडे का दिला गेला नाही? हा मुद्दा आहे. नाही, मुद्दा मी असा आहे तुम्हाला की रामदेव बाबांना विचारतो, स्पेशल मी- ट्रीटमेंट हे 25 लाख कोटी काँग्रेसने या आधी काय दिली केलं? का? काँग्रेसने त्यासाठी आधी दिलेली आहे. नाही विषय मुद्दा हा नाही. मुद्दा हा आहे मुद्दा की हा आहे, इतर काँग्रेस उद्योजकांना असंच 1 आधी कोटी वागलं रुपयांसाठी म्हणून एकच महाराष्ट्रात देते. येणारे याला प्रकल्प 25 लाखाला दुसऱ्या का राज्यात दिली गेले. आणि ती जमीन दुसऱ्या ज्या राज्यात दिल्या गेले की नाही शेतकऱ्यांच्या सचिन? जमिनी आहेत, तुमच्या त्या जमिनी काय कालखंडामध्ये सरकारच्या जमिनी तुमच्या सन्माननीय सचिन सावंत साहेब, तुमचं काँग्रेस असंच वागत आलं म्हणून महाराष्ट्रातले सगळे उद्योग दुसऱ्या राज्यात गेले. आता दुसऱ्या राज्यात जाणारे उद्योग फडणवीस साहेब महाराष्ट्रात आणत असतील तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीत गेल्या असल्या तरी त्या शेतकऱ्यांच्याच मुलाला काम मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा पूर्ण मोबदला मिळणार आहे. आपण चॅनलवर चुकीची माहिती लोकांना देऊ नये, हा एक भाग. दुसरा भाग की आपल्याला सगळ्यांना अशा काही प्रकल्पाच्या बाबतीत आपण सामूहिक एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलं पाहिजे. उद्या फडणवीस साहेबांनी चांगला निर्णय जरी घेतला तरी काँग्रेसनं टीका करावी, पण ती पथदर्शी असावी. विरोधाला विरोध म्हणून टीका असू नये. अहो फूड पार्क त्या ठिकाणी येतोय. आम्हाला अपेक्षा होती काँग्रेसवाल्यांनी म्हणायला पाहिजे होतं, वा विदर्भात 10,000 शेतकऱ्यांना नोकरी मिळते, 20,000 शेतकऱ्यांना नोकरी कशी मिळेल? रामदेव बाबा सोडून दुसरं कोण असतं तर आम्ही निश्चितपणे स्वागत केलं असतं. पण ते रामदेव बाबांनी कधी असा फूड पार्क अजूनपर्यंत काढलेला नाही. त्यांचा इतिहास नाही फूड पार्क काढण्याचा. आणि त्यांचा टर्नओव्हर बघितला आणि त्यांनी जेवढी इन्व्हेस्टमेंट केली ह्याच्यातलं व्यस्त प्रमाण जर पाहिलं रामदेव बाबा तर ते रामदेव बाबांचं मला वाटतं त्याच्यासाठी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांना त्या ठिकाणी पूर्ण भाषण खर्ची घालावं लागलं की कशा तऱ्हेने योग्य निर्णय आहे हे सांगायची गरज का लागली? आज आपल्या हिंदुस्थानातला योग पूर्ण जगभरात रामदेव बाबांनी पोहोचवला. चुकीचं केलं. आज प्रत्येक घरात जे आजारपण होतं ती आजारपण हळूहळू बाहेर जायला लागली. लोक प्राणायाम करायला लागले. चुकीचं केलं रामदेव बाबांनी. का काँग्रेसवाल्यांना रामदेव बाबांची रामदेव बाबामुळे योग वाढला असं तुमचं म्हणणं आहे? चष्मा बदलावा लागेल. ते म्हणतात ठीक आहे, मी पुन्हा विषयाकडे आणतो चर्चा. मी विषयाकडे चर्चा आणतोय. मी जाणार आहे भाटिया साहेब तुमच्याकडे येणार आहे. जगभरात एक मिनिट रामभाऊ, 1 मिनिट. रघुनाथ दादांना काहीतरी म्हणायचं आहे. मी त्यांच्या वक्तव्यानंतर ब्रेक घेणार आहे आणि नंतर मग भाटिया साहेबांकडे जाणार आहे. रघुनाथ दादा, काय म्हणायचं आहे यावर तुम्हाला? मला याच्या बाबतीमध्ये या फूड पार्कचा जो विषय निघाला रामदेव बाबांचा, तेव्हा मला रामदेव बाबांचा फूड पार्क आहे का आणखी कोणा उद्योगपतीचा याच्याकडे जायचं नाही आहे. परंतु या संबंध देशामध्ये प्रक्रिया उद्योग सुरू होत असताना जे शेतीमालावरती निर्यात बंदी करून शेतीमालाचे भाव पाडून इथल्या ज्या उद्योगपतींना ते स्वस्त मिळावेत यासाठी जी खटपट चाललेली आहे ती पहिली बंद झाली पाहिजे.
प्रक्रिया रामदेव बाबा करो किंवा अन्य उद्योजक करो, परंतु त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या भावाने आमचा कच्चा माल घेतला पाहिजे. गव्हाच्या किमती पाडायच्या, तांदळाच्या किमती पाडायच्या आणि प्रक्रिया केलेला माल परदेशात पाठवायचा. मग आमचा गहू आणि तांदूळ का पाठवत नाही? कांदा पाठवायला बंदी आणि कांद्याची पावडर जैन समूहानं केली की ती पाठवायला परवानगी. हा जो विरोधाभास आहे आणि शेतकरी विरोधी हे जे अर्थशास्त्र चाललेलं आहे या देशाचं, श्रीमंत लोकांना उद्योगपतींना पैसे मिळवून द्यायचे, त्यांना कच्चा माल मजूर मोलकरणी स्वस्त मिळवून देण्यासाठी शेतीमालाच्या निर्यातीवर जी बंदी घातलेली आहे. रामभाऊंना माझं नम्र विनंती आहे, तुम्ही जर आता 50% नफा देत नाही म्हणता तर निदान शेतीमालावरची निर्यात बंदी तरी उठवा, एवढी तरी मेहरबानी शेतकऱ्यांच्यावर करा. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊया. रघुनाथ दादा, धान्य कांदे मिळवून द्यायचे तुम्हाला. बरोबर आहे रघुनाथ दादा, आपण एक ब्रेक घेऊया. या सरकारचा प्राधान्यक्रम काय आहे, प्रायोरिटीज काय आहे, हा खरा प्रश्न आहे. तोच आपला मुद्दा आहे. कपिल शर्माला प्रतिसाद देणारे मुख्यमंत्री सामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतायत का? बघा पडद्यावर काय म्हणतात आपले प्रेक्षक. होय म्हणतायत 75% प्रेक्षकांना मुख्यमंत्र्यांचा हा भेदाभेद आवडलेला नाहीये. ब्रेक नंतर मी अरुण भाटिया आणि इथे अनिल गलगली यांच्याकडे येणार आहेत आणि मग राम कदम यांच्याकडे उत्तरासाठी जाणार आहे. ब्रेक घेऊया, परत येऊया. मी अरुण भाटिया यांच्यापासून सुरुवात करणार आहे. भाटियाजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, हे जे काही चर्चा चाललेली आहे, मगाशी तुम्ही म्हणालात मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत त्याची दखल घेत नाही आहेत, पण अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी कपिल शर्मासारख्या ट्विटला जर उत्तरं दिली तर लोकांमध्ये काय भावना पसरेल आणि सिस्टीमवर याचा काय परिणाम होईल? तुमचं काय म्हणणं आहे यावर? मुख्यमंत्री हे केवळ शोबाजी करतायत का? हो साहेब, 2 पॉईंट्स आहे, मी जास्त वेळ घेणार नाही नाही, बोला बोला. पहिला तर हे आहे की हे ठीक, ये सॉरी सर, ये शर्मा के बारे में इन्होंने जो इतना जोरदार रिएक्शन दिला है उसमें से ये एक्सपोज हो गए. इतर लोकांना हे रिएक्शन का भेटत नाही? किती अर्ज आहे सचिवालयामध्ये पेंडिंग, आमचे आहे, आणखी आमचे मित्र लोक आमचे ओळखीचे आहे, फाईल्स पेंडिंग आहे, तिथे दाबवले गेले आहे, एक एक फाईल सोडतात. अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ULCचे 300 फाईल्स, नितीन काहीतरी त्याचं नाव आहे, विसरतो मी, सेक्रेटरी UD त्याच्याजवळ पडले आहे. मी धमकी दिली की मी अँटी करप्शनकडे हे सांगणार, तरी काही झालं नाही. वो फाईल दबा के रखते हैं. वो बिल्डर डेवलपर अर्ज दे दे के तंग आ जाता है, फिर पैसा देने का सवाल आता है, एक एक करके रिलीज होता है. म्हणजे एक उदाहरण देतो सर, मी हे मिस्टर वागळे जे आहे आता हे शोवर जो इतना डिफेंड कर रहे हैं चीफ वागळे नाही, राम कदम. वागळे नाही आहे सर, समोर ठेवतो मी. राम कदम. अभी आई एम सॉरी, आता मिस्टर राम कदम ज्याने, ऑल राईट मिस्टर, आय एम व्हेरी सॉरी, मिस्टर राम कदम ते समोर आम्ही एकच प्रश्न ठेवतो, इरिगेशन स्कॅम जे आहे त्याच्याबद्दल मिस्टर कदम फिजिकल ऑडिट करायला तयार आहे काय? हजारो कोटी भ्रष्टाचार तुम्हाला सापडणार तिथे. करायला तयार आहे की नाही? तयार आहे ते सांगा की 7 दिवसात इंडिपेंडंट एजन्सी आउटसोर्स करून आम्ही फिजिकल ऑडिट घेतो. कागदाचा ऑर्डर नव्हे की बाबा जे टेंडर आले, रिसीट पावती पाहिली आणि ऑडिटने पास केलं, नाही. तिथे जाऊन मोजमाप घ्या, टेस्ट ड्रिलिंग घ्या कि वो जो डैम है उसका फाउंडेशन कितना नीचे गया है, 30 मीटर गया है, 50 मीटर गया है, कितना मीटर गया है, और मेजरमेंट बुक में कितना लिखा है. ये करने की हिम्मत है मिस्टर राम जी? आप बोल रहे हैं नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, तुमच्या नेगेटिव्ह पॉझिटिव्हची डेफिनेशन आता तुम्ही सिद्ध करून दाखवा मला. मी नेगेटिव्ह आहे, तुम्ही काय आहे? दो जवाब टेल दो. योर चीफ मिनिस्टर भाटिया जी, दो आपको जवाब दो. इरिगेशन डैम अंडर MKVDC. नहीं, एक मिनट, थोड़ा आप बहुत बोलिए थोड़ा. भाटिया जी, तो ये जवाब दे दो आपको. एक उदाहरण है, कारण मिस्टर रामला आवडत नाही. मी जेव्हा भ्रष्टाचारच्या बद्दल बोलतो त्यांना आवडत नाही. उत्तर काय द्यायचं ते एकदम हैरान होऊन जातात. तर नाव आम्ही आय हॅव गिवन हिम अ कॉन्क्रीट एक्झाम्पल की एवढा करून दाखवा, सगळा महाराष्ट्र खुश हो जाएगा.
सब लोग इरिगेशन स्कैम के बारे में बोल रहे हैं, पेपर में कितने दिनों से आ रहा है। आप क्यों नहीं इंक्वायरी करते मिस्टर राम जी? तुम्ही का चौकशी करत नाही? आणि फिजिकल ऑडिट, नॉट पेपर ऑडिट. मला नेमा मी करतो. राम 15 कदम तुम्हाला दिवसात. आव्हान देत आहेत, उत्तर द्या राम कदम. चॅलेंज देतो. बघा, दोन गोष्टी आहेत भाटिया साहेबांच्या. एक तर ते नितीन करीर युडीला बोलणार ते? युडीला एक चांगले अधिकारी आहेत, ते जे म्हणतात त्या ठिकाणी आरोप करतात त्या हा, आरोपात नितीन ते तथ्य करीर, नाही. हा नितीन एक करीर, भाग. yes, आणि दुसरा भाग इरिगेशनचं स्कॅम हे भाजपनेच बाहेर काढले. How do you आमचे know? सगळे त्यांना नेते- का- तुम्हाला कसं अरे, माहित आहे भाटिया सत्य साहब, आहे की सुनो ना. नाही? ये तुम्हाला इरिगेशन कसं का माहित स्कॅम आहे? हमारे हे बीजेपी ने सत्य आहे की नाही हे तुम्हाला कसं माहित आहे? मैं विधायक हूँ कैसा ना? माहित है मिस्टर राम मैं सत्य नहीं? विधायक हूँ, मैं पार्टी का प्रवक्ता हूँ. अब हाँ, मुझे विधायक कैसे है, पता आपको तो है? आप अरे भाटिया पर ये साहब, मैं मालूम सब नहीं जानता हूँ. आप आपको वहाँ बैठे नितिन करीर और वो 300 यूएलसी 300 फाइल्स का भाई मालूम नहीं, साहब, फिर भी बोल देते हैं. भाई साहब, यही तो बात है. मैं यहाँ आप- पे आप बिल्कुल डिफेंड करते हैं प्रकरणाबद्दल. भाई साहब, मैं माहित नसतं. सरकार का जाऊ प्रतिनिधि द्या. हूँ. मैं जाऊ द्या. सरकार का जाऊ द्या. हाँ, भाटिया और साहेब, वो आता मला 300 उत्तर देऊ फाइल्स द्या. के बारे में आप मला मैंने उत्तर चौकसी देऊ द्या, किया मग आपण है. परत म्हणाल. भाटिया साहेब, तुमच्या एका मताशी अच्छा भाटिया साहब सुनो ना. आपने जो पहला बोला करीर साहब का, मैंने आपको बता दिया, अच्छे अफसर है. आणि दुसरा जो तुम्ही मुद्दा सांगितला त्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. इरिगेशन अच्छे मध्ये अफसर नाहीये. जे जे काही घोटाळे आहेत ते घोटाळे बाहेर काढलेच पाहिजेत. हे सरकार ते घोटाळे बाहेर काढतंय आणि निश्चितपणे भाटिया साहेब, जे तुमच्या मनात आहे तेच आमच्याही मनात आहे. थोडंसं वाट पहा, या दिवाळीपर्यंत तुम्हाला सगळा रिझल्ट मिळेल. आपण नाही, काळजी नाही, करू नका. हा तुमचा मुद्दा मी पूर्णपणे तुमच्या सहमत आहे की इरिगेशन मध्ये ज्यांनी कोणी घोटाळे केले असतील त्या कोणत्याही आरोपीला आमचं सरकार पाठीशी घालणार नाही. उलट भाटिया साहेब, तुमच्यासारख्या अधिकाऱ्याचा आम्ही सल्ला घेऊ, चांगल्या सूचनांचं आम्ही स्वागत करू. मग जिथे चांगलं त्याला हो. चांगलं म्हणणार हे सरकार, इतका बदल आणि जिथे झाला. चुकीचं, त्याला चुकीचं म्हणणार सरकार. इतका बदल झाला, इतका बदल झाला साहेब. आपला आभारी आहे मी आभारी आहे. अरे ये शुरू से ऐसा ही है भाटिया साहब हमारा. ठीक आहे, ठीक आहे, आपने ठीक आहे, आपण व्यक्तिगत पुढे जाऊया. के बारे में बोला, ते- इस कारण मैंने वो कहा था. ठीक आहे, ठीक आहे. ते असं म्हणतात भ्रष्टाचाराची चौकशी होणार आहे, कधी होणार आहे आपल्याला माहीत नाही. मला तुमच्याकडे यायचं आहे अनिल गलगली, आणि मला आज विचारायचं आहे, RTIमधून आज तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट बाहेर आणली आहे, MMRDA बद्दल. MMRDAचे अध्यक्ष तर मुख्यमंत्रीच आहेत. काय आहे हे प्रकरण, लोकांना जरा सांगा. आणि मुकेश शर्मा जाऊ दे, हे प्रकरण मुकेश अंबानीचं आहे, ते काय सांगा. आणि त्याची चौकशी होणार आहे का, राम कदमना विचारूया. कारण मुकेश अंबानीचं नाव घेतलं की या सरकारचं काय होतं आपल्याला माहिती आहे. आजच आम्ही माहिती जी काढली त्यामध्ये असं माहिती आली आहे की जवळपास 1600 कोटी रुपये हे मुकेश अंबानी यांनी आजपर्यंत MMRDAला अदा केलेले नाहीत. कारण ज्या म्हणजे थकबाकी आहे. हां, निश्चितपणे. कारण 1600 कोटी रुपयाची MMRDAला मुकेश अंबानींकडे थकबाकी आहे. हा थकबाकी आहे. कारण जेव्हा त्यांनी त्या जमिनीवर बांधकाम वेळेमध्ये केलं नाही तर त्यांना अतिरिक्त जो प्रीमियम लावलेला आहे तो त्यांनी गेल्या 3 वर्षापासून अदा केलेला नाही. आणि आता 2 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, काँग्रेसचं सरकार 3 वर्षापूर्वी होतं. तर आत्ता मुख्यमंत्र्यांनी किंवा MMRDA प्रशासनाने हे पैसे वसूल करावेत, किंवा पैसे त्यांनी नाही दिले तर ती जमीन परत आपल्या ताब्यामध्ये घेतली तर मोठा महसूल सरकारला प्राप्त होऊ शकतो. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने राम कदम यांनी सांगितलं, मुख्यमंत्री सांगतायत की आम्हाला आरोपींचं नाव सांगा, पण तुम्ही आरोपींचं नाव घेऊन करणार काय? कारण तुम्ही त्या आरोपींचं नाव तुम्हाला मिळालं तर तुम्हाला परत पालिकेकडे त्याची परवानगी लागेल की या अधिकाऱ्याच्या विरुद्ध आम्हाला कारवाई करायची किंवा नाही करायची, असा कायदाच ह्या नवीन सरकारने काढलेला आहे. कारण कोणताही अधिकारी असून देत, सरकारी किंवा गैरसरकारी, त्याच्याविरुद्ध कोणती इन्क्वायरी तुम्हाला करायची आहे तर तुम्हाला पहिला त्या डिपार्टमेंटची परवानगी घेणं आवश्यक आहे, किंवा कोणावरती FIR सुद्धा दाखल करणं आहे तेव्हासुद्धा तुम्हाला त्या डिपार्टमेंटची परवानगी घेणं आवश्यक आहे. असं नवीन सरकारने गेल्याच 2 महिन्यापूर्वी कायदा केलेला आहे. तर ही तुम्ही आरोपींची नावं घेऊन करणार का? कारण एकंदरीत सरकारच अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठिंबा देतं आणि अशा प्रकारचे कायदे करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतं. सचिन सावंत. म्हणूनच मी पहिल्या सुरुवातीलाच म्हणालो की हे जे काही एक ढोंग लोकांसमोर आणायचा प्रयत्न करायचा की खरं काय, उक्ती आणि कृतीमधला फरक. आता साधं एकच उदाहरण तुम्हाला देतो. विलास शिंदे, शहीद विलास शिंदेच्या संदर्भात, म्हणजे आता शहीद आपण पदवी दिली, ड्युटीवर असताना स्वतःचं प्राणाला मुकलेले आहेत. आणि मग नंतर मग एक फार मोठं लोकांना दाखवण्यात आलं की पोलिसांना आम्ही कशा तऱ्हेनं त्या ठिकाणी संरक्षण देण्यासाठी तत्पर आहोत. DGचं त्या ठिकाणी वक्तव्य आलं, सगळं झालं. परंतु दुसऱ्या बाजूला विरोधाभास जर पाहिलात तर पवन पवार
हे नाशिकचे अपक्ष नगरसेवक जे कुठल्या गुन्ह्यात आहेत ते शहीद त्या ठिकाणी ते एक पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांचे मर्डर केसमधले आहेत त्यांना त्या दुसऱ्या दारानं चांगल्या तऱ्हेनं स्वागत करतात रेड कार्पेट घालून. त्यामुळे ही जे भारतीय जनता पक्षाचं एक ते ढोंग असतं की एके ठिकाणी काय करायचं तर भारतीय जनता पक्षामध्ये अशा व्यक्तीचा सन्मान करायचा, त्याला त्या ठिकाणी स्वागत करायचं की ज्याने खून केलाय पोलीस कॉन्स्टेबलचा ऑन ड्युटी असताना, म्हणजे शहीद होते ते. आणि दुसरीकडे मात्र आता त्या ठिकाणी विलास शिंदेच्या संदर्भामध्ये आम्ही एक फार मोठं करणार आहोत भविष्यामध्ये असं सांगायचं. त्यामुळे हे जे काही विरोधाभास सगळा ढोंगीपणा चाललाय असं तुमचं सगळीकडे म्हणणं. सगळ्या प्रकारामध्ये असंच चाललंय. राम कदम, तुम्ही वेगवेगळे मुद्दे आहेत आता जे आधी अनिल गडकरींनी मांडले त्याला उत्तर द्या, नंतर सचिन सावंत यांना उत्तर द्या. अनिल गलगनींना एवढंच सांगेन की मुकेश अंबानी असू दे तर आणखी कोणता मोठा उद्योगपती असू दे, मी स्वतः तुमचा मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभागृहात मांडीन आणि मी स्वतः रिझल्ट ओरिएंटेड आमदार आहे. म्हणजे मांडला आणि असंच ते हवेत विरून गेला असं होणार नाही. सरकारच्या तिजोरीचा एकही रुपया कोणत्याही उद्योगपतीला हे सरकार खाऊ देणार नाही. मी स्वतः या गोष्टीचा पाठपुरावा करेन. आपण मला ते पेपर द्यावेत. उलट मी या निमित्तानं तुमचं अभिनंदन करतो. एक मिनिट सचिन रामभाऊ, एक सावंतांनी मिनिट आता रामभाऊ, जे एक मिनिट. आता कसं अनिल झालंय, गडकरी राम कदम काँग्रेसला पाठपुरावा ओढून करणार आहेत ताणून हे बरोबर. इकडच्या रामभाऊ, त्यातला धोका तुमच्या लक्षात आला नाहीये. ते थेट मोदींना सांगू शकतात, थेट फडणवीसांना सांगू शकतात. नाही, एक मिनिट, तुम्ही एक काम करा अनिल गडकरी, आपण उद्याच बघू परीक्षा. तुम्ही आज रात्री ट्विट करा मुख्यमंत्र्यांना करतो. की असं असं मुकेश अंबानींनी केलं मी आज संध्याकाळीच केलं. आज संध्याकाळी ट्विट केलंय. तुम्हाला उत्तर आलं? अजून पण आलं नाही. आपण त्यांना उद्या सकाळपर्यंत वेळ देऊ, बघूया तुम्हाला उत्तर देतात का. कपिल शर्माला उत्तर देतात, अनिल गडकरींना उत्तर देतात तर बघूया. आपण उद्या सकाळी चेक करा. तुम्ही मला उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत वेळ देऊया, बघूया ते उत्तर देतात का, मग कळेल. राम कदम आता पुढे सांगा. नाही, तर त्याच्यामुळे सरकारचा एकही रुपया कोणत्याही उद्योगपतीच्याला हे सरकार खाऊ देणार नाही. निश्चितपणे मी स्वतः त्यांनी चांगली माहिती दिली, मी पाठपुरावा करीन आणि खूपच चांगली गोष्ट त्यांनी एक चांगली माहिती या निमित्तानं राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून दिली. आणि काँग्रेसचे नेते या ठिकाणी म्हणतात ठीक आहे, कोणताही विषय असला, काही आला तरी त्यांना त्यांचा पक्षाचा अजेंडा या निमित्तानं पुढे न्यायचा असतो. दोन प्रश्न उद्भवतात. पहिला प्रश्न असा की पोलिसांच्या या स्थितीला खऱ्या अर्थानं कोण कारणीभूत आहे? एवढ्या वर्षात आपण त्यांना ना घर देऊ शकलो, ना त्यांच्या मुलांना नीट शिक्षण देऊ शकलो, ना आजारी कधीतरी मुद्द्यावर बोला, कधीतरी मुद्द्यावर बोला. पूर्ण आता एक तास ऐकतोय तुमचा मुद्दा फिरवून 2 वर्षात आम्ही कारणीभूत मुद्दा सोडायचा आणि त्या ठिकाणी बोलायचं. अहो हाच मूळ मुद्दा मला म्हणायचं आहे. तुम्ही त्या पवन पवारला घेतलं अहो, की नाही? सावंत साहेब, शहीदांचा त्या ठिकाणी सावंत साहेब, खुनामध्ये ते सहभागी 70 होते की पासून नाही? सहभागी होते की नाही? 1970 पासून अहो विषय तो नाही ना. अहो मी मुळाशी चाललोय, तुम्ही मूळ फांद्या कसं, छाटताय. मूळ दाखवायचं तुम्ही नाही. एका आज त्या ठिकाणी हवालदाराचं तिथे बोलताय, फळं झाड आले 2 लाख मोठी. पोलिसवाल्यांचं की त्या बोलतोय. ठिकाणी काटेरी 2 फळांचं व्यापक उत्तर चर्चा द्या करताय. तुम्ही. मी आता काय काय झालं त्याचं? तुम्ही विषारी एका फळं आलेत हवालदाराचं त्याला. बोलताय. त्यामुळे मूळ शोधण्याचं कारण नाही. अहो सावंत साहेब, बरं रामभाऊ ऐका. रामभाऊ, पोलिसांचं तुमचं नातं आम्हाला माहिती आहे. बोलतात, मी 2.25 लाख पोलिसांचं बोलतो आहे. 1970 पासून पोलिसांच्या अहो, तुम्ही त्या पवन पवारला समस्यांचं घेतलं मूळ कशाला? कारण जर कोणी असेल तर सांगा ना. काँग्रेसचं सरकार आहे. त्याचं उत्तर आता द्या आम्ही ना. त्याच्यामध्ये म्हणजे चांगले पवन बदल पवारला आणतो घेतलंय, आहोत. चांगलं केलं. आता आम्ही त्यांना बोनस वाढून देतोय प्रत्येक पण विषय गोष्ट. सांगा ना, पवन पवारला घेतलं काय? तर काय? मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर द्यायला आलेलो नाही. पोलिसांच्या सध्याच्या वाईट स्थितीला जबाबदार जर कोणी असेल तर ते काँग्रेस सरकार आहे. तुम्हाला good. नैतिक अधिकारच नाही त्या विषयावर आणि बोलण्याचा. दुसरं एक जाता फक्त मोदींच्या संदर्भामध्ये आणि अंबानींच्या संदर्भामध्ये आज पानभर जाहिराती आल्यात. मोदी मॉडेल आहेत त्यांचे बरं का, अंबानींचे लक्षात द्या. आणि ते काय तुमचं काय म्हणणं, त्यांची आमदारकी जाईल उगाच नसत्या माणसाला हात हा घातला मला तर? म्हणजे त्रासदायक आहे बरं का कदम साहेब. तुम्ही नवीन गेलात त्या पक्षामध्ये, त्यामुळे मोदींच्या संदर्भामध्ये थोडंसं काळजीपूर्वक लक्षात आलं. रामभाऊ, मी सावंत शेवटचा साहेब. प्रश्न तुम्हाला विचारतो. रामभाऊ, तुमच्या मौनातच आम्हाला उत्तर मिळालंय. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही आज निदर्शनं केलीत कपिल शर्माच्या घरासमोर. नाही माझं मौन वगैरे काही नाहीये. बरं, उत्तर द्या, पण नंतर द्या. मी माझा प्रश्न ऐकून घ्या. मौन तुम्ही आज वगैरे नाही, मला निदर्शनं वाटलं ते केली. बोलतायत, आवाज गेला होता. मौन नाही. ऐका, तुम्ही आज निदर्शनं केलीत कपिल शर्माच्या घराबाहेर नाव द्या म्हणून. मुंबईमध्ये कपिल शर्मासारखी अनधिकृत बांधकामं असंख्य आहेत, तुम्हाला माहिती आहे. भाजपचं प्रदेश कार्यालय पण अनधिकृत आहे. भारतीय हे म्हणतात भाजपचे प्रदेश कार्यालय सुद्धा अनधिकृत आहेत. ही सगळी बांधकामं तुम्ही पाडणार आहात का? राजकीय नेत्यापासून फिल्म स्टार पर्यंत सगळीकडे केस सुरू आहे. सर्वसामान्य माणसापर्यंत अनधिकृत बांधकाम आहेत, कारण पैसे खाऊन ती करण्यात आलेली आहेत.
मुळामध्ये कायदा हा मोठ्याने तोडायचा, छोट्याने नाही तोडायचा असं होत नाही. कायदा सगळ्यांना सारखा असतो आणि कायदा कायद्याचं काम करेल. कुठल्याही अनधिकृत बांधकामाला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही आणि तशी स्पष्टता माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी केलेली आहे. राहिला प्रश्न कपिलच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीतली त्यांनी जी भूमिका मांडली त्या बाबतीत आम्ही कडक कारवाई करू असे मुख्यमंत्री म्हणून जर आदेश देत असतील तर त्या गोष्टीकडे आपण तत्परता या अर्थानं पाहिलं पाहिजे. सर्वसामान्य माणसांनी सुद्धा सीएम ऑफिसला पत्र पाठवलं तर त्याला उत्तर मिळतं. आता खाली अधिकाऱ्यांच्या कचाट्यात जर ते काम अडकलं तर त्याच्यासाठी आपल्याला एकदम पटकन दोष देणं किंवा बघा हे असं आतताईपणे करता येणार नाही. एक अनेक वर्षाच्या नंतर चांगले मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत. आपण सगळेजण म्हणून काम करून महाराष्ट्राला आपण पुढे नेऊया. एका तत्परतेनं एखादा माणूस उत्तर देत असेल आणि अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे निगेटिव्ह पद्धतीने चर्चा करणार असू तर ते काही पुरोगामी महाराष्ट्रासाठी हिताचं ठरणार नाही. काँग्रेसने जरूर टीका करावी पण त्यांची टीका ही पथदर्शी असली पाहिजे. दुर्दैवानं 2 वर्षात भरकटलेली काँग्रेस म्हणजे राहुल गांधी कधी कधी संसदेत काय भाषण करतात आणि कसं कसं काय काय याच्यावर मला बोलायचं नाही पण भरकटलेली काँग्रेस ओढून ताडून जेव्हा मुद्दे गोळा करते तेव्हा वाईट वाटतं. आम्हालाही वाईट कारण वाटतं. आता त्यांनी फरार म्हणायला पाहिजे आरोपीच्या होतं कपिल हस्ते शर्मा तुम्ही गणपतीची आरोपींची पूजा नावं होते, सांगा. त्यावेळेला उलट वाईट म्हणायला पाहिजे वाटतं. होतं आणि मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचे तत्परता गणपती दाखवली. त्यावेळेला अधिक वाईट वाटतं. त्यामुळे ह्या संदर्भामध्ये देखील त्या माणसाला वाईट टाकले अशी प्राथमिक बातमी होती. विचारते जनता त्या माणसाला वाईट टाकले अशी प्राथमिक बातमी होती. कशा बातमीवरती तुमच्या तुम्ही कालखंडातला जर मुख्यमंत्री मुख्यमंत्री चालू असते तर त्याला त्या घरात बातमीवरती दाराची जर पायरी सुद्धा मुख्यमंत्री चढता आली चालू नसती. आजही या ते मुख्यमंत्र्यांनी अहो ऐका नाही, ना कदम साहेब, या मुख्यमंत्र्यांनी ऐका. त्याला स्वतःच्या घरात बोलावलं आणि गणपतीच्या पूजेचा मान दिला. किती मानाचा मोठेपणा, अरे किती मोठा आहे. मोठी माणुसकी. परंतु तो फरार आरोपी तुम्ही निघाला. सगळ्या त्या हे महाराष्ट्राचं प्रोटोकॉलच्या दुर्दैव आहे. गडबडीमध्ये लक्षात आलं ते का? मेलं असतं तरी त्याच्यावरती त्याला घरात वॉरंट घेतलं नसतं निघालं. तुम्ही. 3 वर्ष तो गायब होता. न्यायाधिकारी म्हणतायत आणि त्या ठिकाणच्या 3 वर्ष प्रशासनाला तो भेटला नाही. तो काय आणि निघाला, अचानकपणे मुख्यमंत्र्यांना तो सापडला. काय निघाला, आणि मग तो त्याच्या हस्ते नंतरचा पूजा भाग. ठेवली आणि त्यावेळेला प्रशासन पहिली जागरूक झालं प्राथमिक आणि मग माहिती त्याला काय अटक करण्यात होती? आली. पहिली प्राथमिक माहिती त्या दोघा नवरा बायकोंना वाळीत ठेवले अशी माहिती होती. ज्या गणपतीची आपण स्वतः पूजा करतो स्वतःचा मान बाजूला ठेवला आणि त्या दापंत्याला मुख्यमंत्र्यांनी मान दिला. किती मोठा मनाचा मोठेपणा या दृष्टिकोनातून ठीक त्याच्याकडे आहे. पहा. माझा ठीक आहे, वेळ नंतर जी संपलाय, माहिती रामभाऊ. आली त्याला काही पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. रामभाऊ, पण माझा कुणी वेळ कधी असं संपलाय. केलंय का अतिशय- घरात? नाही केलंय. एक अतिशय फडणवीस साधा साहेबांनी प्रश्न केलंय. विचारतो शेवटी रामभाऊ. कपिल शर्माच्या कॉमेडी शो मध्ये मुख्यमंत्री कधी जाणार आहेत? आणि जनतेच्या रियालिटी शोचं काय? नाही त्या शो मध्ये आहेत ना राहुल गांधी आहेत ना. त्या शो मध्ये राहुल गांधी इतकं चांगलं कॅरेक्टर मिळणारच नाही कपिल शर्माला. आमचे रियालिटी शो मध्ये आहेत. कॉमेडी शो मध्ये जाणार की नाही हा विषय आहे तुमचा. ठीक आहे, याच मुद्द्यावर हा कार्यक्रम संपूया. शेवटी पुन्हा एकदा नाही, नाही, प्रश्न सावंत पहा. साहेब, कपिल शर्माविषयी तत्परता दाखवणारे मुख्यमंत्री सामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतायत का? बघा आपल्या प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 76% प्रेक्षक म्हणतायत होय, कपिल शर्माच्या ट्विटला उत्तर देणारे मुख्यमंत्री सामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताय. मी उद्या दुपारपर्यंत थांबणार आहे. अनिल गलगलीनं सांगितलंच आहे, त्यांनी ट्विट केलंय मुख्यमंत्र्यांना मुकेश अंबानीचे पैसे थकलेत म्हणून. बघूया मुख्यमंत्री काय म्हणतात. उद्या याचं उत्तर आपण आपल्या प्रेक्षकांना देऊया. मला नक्की सांगा. इथेच थांबूया, ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर मी चर्चा करणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधल्या बंडाची.